कारण की भैरवगड याच्या अगोदर आपण केलेलं आहे. सो मग टाईम न घालवता लवकर वरती वराडी डोंगररांगेवरती गेलो की नाही ती भिलणीची पुढं चढून मग तिथे आपल्याला त्या कॅम्प साईटवरती थोडा टाईम स्पेंड करता येईल. सो गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचण्याची जी पायवाट आहे की नाही ती अगदीच मळलेली आहे आणि तरी देखील नाही कळालं तर तुम्ही बघाल वाटेमध्ये अशा रेबिन बांधून आहे की नाही दिशादर्शक आपण काय म्हणतो ते लावलेले आहेत. सो अगदीच अनोळखी कोणी येत असेल किंवा मग नखवा ट्रेकर जर येत असेल तर त्यासाठी ही खूप फायदेशीर गोष्ट आहे. अशा जंगलांमध्ये रानावरांमध्ये भटकण्याचे खूप जास्त चान्सेस असतात किंवा काय म्हणतो आपण चकवा लागतो. सो त्यामुळे इथे समोर बघा हा आपला भैरवगड आहे. आता वातावरण क्लिअर नसल्यामुळे ते दिसत नाही आहे नीट पण बघाल तुम्ही इथं भैरवगडाला आपल्याला चढून जायचं आहे. आणि इकडे ही वराडी डोंगररांग म्हणजे पहिलं जो टेमकवरती आला आहे तो नवरा पाठीमागचा नवरी आणि त्या पाठीमागची पूर्ण जी डोंगररांग आहे त्याला आपण वराडी म्हणतो. सो अशा पद्धतीची जी वराडी डोंगररांग आहे. अजनावळे जे आहे ते हे डोंगर जर सोडला त्याच्या बेचकीमध्ये आहे आणि पलीकडं मग ते आपण काय म्हणतो आपला